नमस्कार मित्रांनो, मी प्रकाश सावंत, एक सामाजिक कार्यकर्ता. एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे. आणि तो विषय म्हणजे आता हे 2024चं लोकसभा निवडणूक आणि त्याच्या भोवताली एक रिंगण घालू इच्छिणाऱ्या या मराठ्यांचं एक मोठंसं वादळ आणि त्याच्यामधून काही समाजाच्या येणाऱ्या प्रतिक्रिया. तर महत्त्वाचं म्हणजे आज दिनांक 30 मार्च 2024 रोजी अंतरावली सराटी येथे एक मराठ्यांची जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली एक विराट सभा झाली. ही सभा महत्त्वाची म्हणजे या लोकसभेच्या रिलेटेड या मराठा समाजाने या लोकसभेच्या रिंगणात उतरायचं की नाही या अनुषंगानं होती. आणि या सभेसाठी माननीय जरांगे पाटील साहेबांनी काही या मराठा समाजातल्या लोकांना त्यांच्याकडून काही ग्राउंड रिपोर्ट चेक करून काही निवेदनं आणण्यासाठी सांगितले होते. आता हे निवेदनं खेडेगावामधून गावोगावी फिरून किंवा शहरामधून ह्या प्रत्येक गावातून त्यांच्या तिथे असलेल्या लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या जाणून घेऊन ते निवेदनं द्यायचे होते. तर आज या अंतरावली सराटीमध्ये या विषयावरती शिक्कामोर्तब होणार होतं जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली. आणि म्हणून ह्या पूर्ण महाराष्ट्रभर जे मराठे आहेत ते तिकडे डोळे लावून बसले होते. आणि शेवटी आज या पूर्ण निवेदन जे आलेले होते ते निवेदन पूर्ण स्टडी करून त्याच्यावर अभ्यास करून या जरांगे साहेबांनी एक तोडगा काढला. तर त्यांचं असं म्हणणं झालं या संपूर्ण माहितीवरून की हे जे त्यांना माहिती मिळालेली आहे ती काय तेवढी पूर्ण सफिशियंट अशी वाटली नाही त्यांना. म्हणजे ती काही ठराविक लिमिटेडपर्यंतच त्याची माहिती होती आणि त्यांना असं वाटलं की हा पूर्ण समाजापर्यंत गेलेला मेसेज नाही आहे किंवा समाजाच्या पूर्ण प्रतिक्रिया नाहीत. म्हणून त्यांनी आज या अंतरावलीच्या सभेमधून सर्व मराठा समाजाला एक आव्हान केलं की असे या गडबडीमध्ये आपण असा काही निर्णय घेऊन आपण पुढे जाऊ शकत नाही आणि आपण कुठलाही प्रकारचं या राजकीय या लोकसभा 2024च्या याच्यामध्ये सहभाग करायचा नाही आहे. आपला कुठलाही अपक्ष असा उमेदवार द्यायचा नाही आहे, कारण आपण तेवढी पूर्ण तयारी केलेली नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला पूर्णपणे ताकदीनिशी उतरता येणार नाही आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपला पराभवही होऊ शकतो. आणि अशा ह्या विषयाला घेऊन त्यांनी मराठा समाजांना मार्गदर्शन केलं की अगदीच गरज असेल तर आपल्याला वेळ आहे. आज लोकसभेला न सामोरं जाता आपण येणाऱ्या विधानसभेची तयारी करू शकतो आणि पण त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे आपण प्रयत्न करू शकतो. आता हे लोकसभा किंवा विधानसभा त्यांनी क्लिअरली सांगितलं की आपल्याला काही फार मोठं हे राजकीय याच्यामध्ये पडायचं नाही, कारण हे आपला लढा जो आहे हा पूर्ण सर्व खालच्या लेवलपर्यंतची जी मराठाची जे लोक एकत्र आलेत त्यांना हवं आहे ते आरक्षण. त्यांना नाही आहे या विधानसभेच्या किंवा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं नाही आहे. आणि हा लढा कुठेतरी भरकटायला नको म्हणून त्यांनी आज काही समाजामध्ये ज्यावेळी हे उमेदवार डिक्लेअर करायचं वेळ आली त्यावेळेस थोडंसं काही संभाजीनगरमध्ये काही नाशिकमध्ये काही घटना घडल्या, किरकोळ घटना असतील पण त्या घटना घडल्यानंतर त्यांनी हा सावध पवित्रा घेतला आहे. आणि जरांगे पाटील सुरुवातीपासूनच सावध पवित्रा घेतात या राजकीय घडामोडींच्या वरती. आणि आता हा पूर्ण एक मोठा वेगळा विचार त्यांनी समोर आणला. एक आजचा जो विचार होता त्याच्याकडे पूर्ण महाराष्ट्राभरून नाही तर पूर्ण देशामधून बरेच लोक त्याच्याकडे बघत होते, कारण
सर्वांना असं अपेक्षित होतं तिकडे काहीतरी कुठल्या तरी पक्षाला सपोर्ट करण्यासाठी निर्णय होऊ शकतो किंवा अपक्ष उमेदवार उभा करून काहीतरी मोठी खेळी करेल हा मराठा समाज जरांगी पाटलांच्या अंडर. पण असं नाही आहे झालं ते. आणि परत एकदा त्या समाजाला त्यांनी सांगून दिलं आहे की आपल्याला हा लढा वेगळ्या पद्धतीने लढायचा आहे. तर बऱ्याचशा ह्या सभेसाठी आलेल्या मराठा लोकांच्या प्रतिक्रिया होत्या, त्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या होत्या. सगळ्यांच्या काही प्रतिक्रिया अशा होत्या की आपण ह्या लोकसभेमध्ये जायला हवं, कारण आपल्याला त्या शेवट न्याय मिळणार नाही. कारण बरेच गेली 7 महिन्यापासून स्वतः जरांगे पाटील साहेब ह्या लढ्यात पूर्णपणे ताकदीशी उतरलेले आहेत. त्यांच्यावर पूर्ण मराठा समाज असून पण त्यांना काही याच्यातून साध्य करता आलेलं नाही. पण मी एक सर्वसाधारण सामाजिक कार्यकर्ता म्हणून या नात्याने सांगू इच्छितो या समाजाला, हा लढा तुम्ही एकत्र आल्यामुळं फार यशस्वी होताना दिसतो आहे. आणि आपल्याला कुठल्या अशा छोट्याशा याच्यामधून नाराजी घेऊन पुढे जायचं नाही, तर आपण याच्यातून एक पॉझिटिव्ह विचार घेऊन पुढे जाऊया. जे काही विचार केला असेल जरांगे पाटलांनी ते चांगलाच विचार केला असेल असं समजून पुढे जाऊया. आणि तुम्हाला काही मराठे खरंच जरांगे पाटील सांगतात तसं ते इलेक्शन म्हणलं, राजकारण म्हणलं की ते एकदम उतावळे झालेले असतात. पण हे उतावळेपणानं पुढे जाणं योग्य नाही. आणि हे मला वाटतं की ॲटलिस्ट मला वाटतं की ते त्यांचं जे निर्णय आहे योग्य आहे, ते आपण स्वीकारला हवा. तर इथून पुढे काय, तर ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा विषय असा आहे की ही जी एकी आज इतक्या कित्येक वर्षानंतर झालेली आहे ना मराठा समाजामध्ये, ती एकी तुटता कामा नये, ते महत्त्वाचं आहे. मग तुम्ही त्या इलेक्शनमध्ये किंवा ह्या राजकारणामध्ये जा नाही तर नाही जा. आता बघा कितीतरी दिवसापासून आज बरेचसे समाजातले लोक विचारत आहेत जरांगे पाटलांनी एवढं हे मुंबईला वगैरे जाऊन आंदोलन केलं की मिळालं काय त्याच्यामधून. तर मी तुम्हाला त्या जे विचारणारे लोक आहेत त्यांना सांगू इच्छितो, जर का लढाच उभा केला नसता तर आज हे 10% जे ॲडिशनल जे काही आरक्षण दिलं आहे ते तर मिळालं असतं का? नाही. तर ते आरक्षण मिळालं त्याच्यावरती. आणि आज एक मराठा समाजानं ह्या सरकारला दाखवून दिलं आहे की त्यांच्याकडं मोठी ताकद उभा राहू शकते, ते एकत्र येऊ शकतात. हा महत्त्वाचा मुद्दा आहे की ते कधीच एकत्र येत नव्हते. तर काही या जरांगे साहेबांच्या लढ्यातून मिळालं नाही असं कोणी म्हणत असेल तर त्यांना ते त्यांचे शब्द माघार घ्यावे लागतील. कारण या लढ्यातून बरंचसं काही सरकारला धडा शिकवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकी, हे 70 वर्षापासून कधी हा मराठा समाज एकत्र आला नाही, ते एकत्र आले हे सगळ्यात मोठं जमेची बाजू आहे असं मला वाटतं. तर या आजच्या या निर्णयावरचं स्वागत करूया, आपण सगळे एकत्र राहूया. आणि याच्यातून हे जे निवेदन मागवताना एक असं दिसलं, ज्यावेळी एकत्र मोठी सभा होते तालुका लेवलला किंवा जिल्हा पातळीवरती, त्यावेळेस लोक एकत्र येतात आणि एका निर्णयाकडे जातात. पण ज्यावेळी हे निवेदनं घेऊन काही ठराविक लोक या गावामध्ये किंवा असे खेडेगावामध्ये किंवा शहरामध्ये फिरतात, त्यावेळेस ते एकत्र जरा मिळणं मुश्किल आहे. कारण तिथे वेगवेगळ्या पक्षाची लोक असतात आणि ते असं नाही वाटत आहे की ते एकत्र येऊन निर्णय घेतील. तर हा एक अडचणीचा भाग आहे. पण त्यातूनही काहीतरी मार्ग निघेल असं मला वाटतं. आणि आजच्या माझं हे तुमच्यासमोर येण्याचं हेच रिझन होतं की आजचा हा झालेला निर्णय आपण पॉझिटिव्हली घेऊया आणि आपण पुढच्या वाटचालीला जाऊया. आणि एकीचे बळ मिळते फळ असं एक लक्षात ठेवूया. आणि ह्या जरांगे साहेबांना आपण असंच साथ देत जाऊया. साथ द्यायचे रिझन असं मला वाटतं की आपण बरेच लोक बोलत आहेत की आता हे जरांगे पाटील पण काय करतायत आम्हाला समजायला तयार नाही. पण एक लक्षात ठेवा, आपल्याला असे मराठीच्या आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कित्येक लोकांनी फसवणूक केलेलीच आहे ना, मग ते राजकीय असेल किंवा सामाजिक असेल. मग हा माणूस आज 7 महिन्यापासून सर्वांच्या समोर मॅक्झिमम या माणसाने एकच केलं आहे की सर्वांच्या समोर जे काय करण्याचा प्रयत्न तरी करतो आहे, ते 80% असेल, 90% असेल किंवा 100% जाऊ शकेल. पण सर्वांच्या समोर करण्याचा प्रयत्न तर चालू आहे, ते सर्वांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे असं मला वाटतं.
आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाला पुढे जायला हरकत नाही, कारण ते थोडंसं ओपन माइंडेड असं आणि ओपनली सगळ्यांना दिसणार करतायत. तर माझी एक परत विनंती आहे. आणि याच्यातून पुढे ह्या आरक्षणावरती खरं मुद्दा आहे की त्याच्यातून आरक्षणाचा मुद्दा सॉल्व कसा होईल याच्यावरती माझं एक सजेशन आहे, किंवा मी कधी भविष्यात ह्या जरांगे साहेबांना भेटायचा प्रयत्न करतो आहे. जर मला भेटायला वेळ मिळाला तर मी भेटल्यानंतर मी त्यांना सांगेन की याच्यावरती महत्त्वाचं म्हणजे OBC समाज आणि त्याच्यामध्ये काही इतर घटक समाज आहेत जे मागासलेले आहेत, त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेणं नक्कीच गरजेचं आहे. कारण असं डायरेक्टली आपण एक फक्त मराठ्यांच्या सपोर्टने पुढे जाण्यापेक्षा, तेही बऱ्याच वर्षापासून वंचित आहेत, त्यांनाही एकत्र घेतलं तर एक चांगला मोठा लढा उभा राहू शकतो. आणि मग हे सरकारला मोठी धडकी भरून ते आणि थोडंसं पुढे येऊ शकतात. आता महत्त्वाचं कारण त्याच्यातून त्यांना एकत्र घ्यायचं रिझन काय आहे की याच्यात OBC समाज त्यांना भीती आहे की आमचं आरक्षण जात आहे. पण याच्यात थोडंसं त्या समाजालाही माझी विनंती आहे की आज कितीतरी हे मराठा समाज खालच्या पातळीला जाऊन एक बंधुत्वाच्या नात्यानं तुम्हाला विनंती करतो आहे की आज आमच्यावर वेळ आली आहे, तर तुम्ही थोडीशी मदत करा. आणि तो मराठा समाज असं मागत नाही की तुमचं पूर्ण जे असलेलं जे आरक्षण आहे ते द्या, पण एक बरेचसे तज्ज्ञ सांगतायत की 1994चा एक GR काढला होता आणि त्या GRमधून मराठ्यांचं ते आरक्षण इतर OBCला गेलेलं आहे. तर हा विचार थोडासा एकत्रित येऊन करा. आणि जर का तुम्हाला खरंच वाटलं एक तळागाळातला हा मराठा समाज आहे आणि हा आपला एक धाकटा भाऊ किंवा थोरला भाऊ समजा, की त्यांना आज काळाची गरज आहे, तर आपण थोडी मदत करू शकतो का? त्यांनी इतक्या दिवस त्यांच्या ताटातलं काही घास आपल्याला भरवलेला आहे, तर आज आपल्या ताटातलं काही थोडंसं घास ते मागतायत तर देऊ शकतो का? अशा एक बंधुत्वाच्या नात्यानं पुढं गेलं तर, आणि आपण थोडंसं या समाजाला रिक्वेस्ट केली, आणि खरं बघायला तर ह्या समाजाने पण पुढे यायला पाहिजे थोडंसं मदत करण्यासाठी, तरच हा मुद्दा सॉल्व होऊ शकतो असं मला वाटतं. आणि हे मी थोडंसं जरांगे पाटलांना या मीडियाच्या द्वारे पण किंवा मी स्वतः सांगू इच्छितो. कारण आपण नुसतं असं भांडतच बसलो तर हे पूर्णत्वास जाईल की नाही असं शंका वाटायला लागले. आणि पुन्हा एकदा आपल्या ह्या समाजाला, मराठा समाज असेल, OBC समाज असेल, इतर काही समाज घटक असतील, त्यांना मी आवाहन करू इच्छितो की तुम्ही सर्वांनी एकत्रित या आणि एकत्रित काहीतरी तोडगा निघू शकतो. तो असं दोन वेगवेगळे समाज होऊन त्याच्यातून कधीच काय तोडगा निघू शकणार नाही. तर एवढंच मला ह्या समाजाला विनंती करायची होती. धन्यवाद. जय महाराष्ट्र.